जगभरातून लाखो लोक ज्या मंदिरात नतमस्तक होतात त्या मंदिरावर नेमकं किती किलो सोनं आहे तुम्हाला माहिती आहे का? होय, आपण बोलतोय सुवर्ण मंदिराबद्दल। येथे दररोज लाखो लोकांना मोफत जेवण कसं दिलं जातं हे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल। सुवर्ण मंदिराची ही खरी गोष्ट प्रत्येक भारतीयांनी नक्की जाणून घ्यायला हवी। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात पवित्र आणि जगप्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या पंजाबमधील अमृतसरच्या सुवर्ण मंदिराविषयीची खास माहिती। सुवर्ण मंदिर, ज्याला श्री हरमंदिर साहिब म्हणूनही ओळखलं जातं, हे शीख धर्माचं सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं। दरवर्षी देश विदेशातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्याचं सोन्यानं झळाळणारं रूप। मंदिराच्या वरच्या भागावर सुमारे 750 किलो सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे। हे सुवर्ण आवरण शीख साम्राज्याचे शासक महाराजा रणजित सिंह यांच्या योगदानातून करण्यात आलं होतं। मात्र सुवर्ण मंदिराची खरी ओळख केवळ सोन्यामुळे नाही, येथील लंगर सेवा जगभरात प्रसिद्ध आहे। येथे दररोज 50,000 ते 1 लाखाहून अधिक भाविकांना कोणताही भेदभाव न करता पूर्णपणे मोफत शाकाहारी भोजन दिलं जातं। विशेष म्हणजे ही सेवा हजारो स्वयंसेवकांच्या निस्वार्थ योगदानातून चालते। सुवर्ण मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत। यामागचा संदेश स्पष्ट आहे, धर्म, जात, पंथ किंवा भाषा कोणतीही असो, प्रत्येक व्यक्तीचे येथे मनापासून स्वागत आहे। समता, सेवा आणि बंधुभावाचा हा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो। याशिवाय मंदिराच्या मध्यभागी असलेलं अमृत सरोवर भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। अनेक जण या पवित्र सरोवरात स्नान करून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात। सोन्याचं वैभव, सेवाभावाची परंपरा आणि मानवतेचा संदेश या तिन्ही गोष्टींमुळे अमृतसरचं सुवर्ण मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचं एक उज्ज्वल प्रतीक मानलं जातं। तुम्ही कधी सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।